कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील आणि कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांच्या प्रचारार्थ कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या उद्यमनगर इथल्या हॉलमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती। खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीवेळी आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी उद्योजकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आपण प्रयत्नशील असल्याची ग्वाही त्यांनी दिली। इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील औद्योगिक विजेचे दर अधिक असल्यामुळे कोल्हापूर, सांगली आणि सातारा या 3 जिल्ह्यातील एकत्रित वीज पुरवठा घेण्यासाठी प्रयत्न करू असं त्यांनी सांगितलं। कोल्हापूरच्या औद्योगिक आणि सर्वांगीण विकासासाठी उद्योजकांनी पाठबळ द्यावं असं आवाहन त्यांनी केलं। आज एक 20-25 वर्षानंतर एक पोझिशन अशी आली आहे की कोल्हापुरातला माझ्यासारखा एक माणूस महाराष्ट्र लेवलवर जाऊ शकतो अशी पोझिशन आली। तुम्ही जर मला ताकद दिली तर निश्चितपणे माझ्या डोक्यातल्या कल्पना ज्या काय त्या अंमलात या जिल्ह्यात आणण्यासाठी, मी शहराचं म्हणत नाही, शहरात तर आहे, तो जिल्ह्यात अंमलात आणण्यासाठी मला निश्चितपणे ताकद मिळू शकेल। आमदार जर ऋतुराज पाटील तिकडे आमदार म्हणून आहेत, राजू नाटकर सारखा एक सामान्य मुलगा, सामान्य घरातला आमदार करायची एक क्रांती आपण यावेळी करूया। जसं मागच्या वेळी तुमच्यामुळे 20 दिवसात चंद्रकांत जाधव आमदार झाले। 20 दिवसात म्हणजे कुणाला वाटलंच नव्हतं उमेदवार कोण असणार आहे, काय असणार आहे, आणि 20 दिवसात ते आमदार त्या ठिकाणी झाले। खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी उद्योजकांच्यावर दबाव आणणं, त्यांच्याकडून खंडणी वसूल करणं असे प्रकार थांबवण्यासाठी आपली ताकद महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या मागे उभी करा असं आवाहन केलं। नवीन उद्योग, व्यवसाय आणि गुंतवणूक कोल्हापुरात आली पाहिजे, यासाठी माझा केंद्रीय पातळीवर पाठपुरावा सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं। इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात औद्योगिक विजेचे दर सर्वाधिक आहेत। वीज दरासह उद्योजकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं खासदार शाहू महाराज छत्रपतींनी सांगितलं। सर्वसामान्य कुटुंबातून आलेले आणि महापालिकेतील कामाचा अनुभव असलेले महाविकास आघाडीचे कोल्हापूर उत्तरचे उमेदवार राजेश लाटकर, त्याचबरोबर विकासाचा दृष्टिकोन जपत मतदारसंघात वैविध्यपूर्ण विकास कामं केलेले कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांना मताधिक्यानं विजयी करा असं आवाहन खासदार शाहू महाराज छत्रपतींनी केलंय। कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे यांनी महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर उद्योजकांच्या प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी प्रामुख्यानं प्रयत्न होण्याची गरज असल्याचं सांगितलं। कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आनंद माने यांनी राजेश लाटकर यांच्या रूपानं उद्योजकांना हक्काचा आमदार मिळणार आहे, त्यामुळे आपण सर्वांनी लाटकरांच्या विजयासाठी प्रयत्न करूया असं आवाहन त्यांनी केलं। गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष सुनील शेळके यांनी औद्योगिक वसाहतींमध्ये मूलभूत सुविधा देण्यासाठी येणाऱ्या काळात प्रयत्न करण्यात यावेत अशी अपेक्षा व्यक्त केली। शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्र जैन यांनी कोल्हापूर आणि उद्योजकांच्या विकासाकरता आपण सर्वजण हातात हात घालून आमदार सतेज पाटील यांचे हात मजबूत करूया असं आवाहन केलं। कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश लाटकर यांनी माझा आमदारकीचा काळ कुणालाही त्रास देणारा नसेल असं सांगत शहराचे जे प्रश्न आहेत त्याची सोडवणूक करण्याचं आश्वासन दिलं। पुढील 6 महिन्यात शहरातील रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावू, जनतेनं दाखवलेला विश्वास 5 वर्ष वाया जाऊ देणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं। मॅकचे अध्यक्ष मोहन कुशिरे, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी, IT असोसिएशनचे अध्यक्ष प्रताप पाटील, अजित कोठारे, टूर्स अँड ट्रॅव्हल्स असोसिएशनचे अध्यक्ष बळीराम वराडे, प्रदीपभाई कापडिया, टिंबर असोसिएशनचे सचिव लक्ष्मण पटेल यांनीही मनोगत व्यक्त केली। यावेळी कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष बाबासाहेब कोंडेकर, गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष स्वरूप कदम, KIT कॉलेजचे अध्यक्ष साजिद हुदली, उपाध्यक्ष सचिन मेनन, IT असोसिएशनचे माजी अध्यक्ष शांताराम सुर्वे, हर्षद दलाल, मोहन मुल्हेरकर यांच्यासह उद्योजक उपस्थित होते।